दरवर्षीप्रमाणे यंदाही अशोकरावजी चव्हाण यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभण्यासाठी माहूरगड येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरतीला स्वतः आयोजक माहूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आनंद पाटील तुबदळे व काँग्रेस पक्षाचे माहूर शहर अध्यक्ष आनंद गंगाधरराव तुबदळे उपस्थित होते। तसेच महाआरतीसाठी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवे, श्री रेणुका मंदिराचे मुख्य पुजारी भवानीदास भोपी, मुख्य पुजारी रवी काणव, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य संजय राठोड, पंचायत समितीच्या सभापती अनिता कदम, पंचायत समिती सदस्य किशनराव राठोड, काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉक्टर निरंजन केशवे, पक्षाचे युवा नेते अहमद कुरेशी तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। रेणुका मातेला 2009 पासून महाआरतीचा आम्ही जसं मी पूर्वी वेगळ्या पक्षात होतो आणि काँग्रेसमध्ये मी 2008 पासून माझा प्रवेश झाला आणि 2009च्या साहेबाच्या वाढदिवसानिमित्त तर रेणुकादेवी मंदिरात पण कोरोना काळात मंदिराच्या बाहेर बी आरती करत असतो आणि हा 12वा वर्ष आहे। आणि अशोकरावजी चव्हाण साहेबाची महाआरती करण्याचं एकमेव कारण असं आहे की माहूर तीर्थक्षेत्र आणि शहरासाठी गेल्या म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांनी बी 1971 साली माहूर शहराला पहिली नळ योजना दिली। 2013मध्ये माहूर शहराचं म्हणजे लोकसंख्या वाढली आणि 2013मध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हातून पुन्हा नवीन पाणी पुरवठा योजना ही 13 कोटीची मिळाली। माहूरचं बसस्टँड म्हणजे एकेकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी विदर्भामध्ये जाणार हे कल्पना आल्याबरोबर शंकरराव चव्हाण साहेबांनी त्या काळात 1976मध्ये माहूरचं बसस्टँड हे मराठवाड्यातच राहिलं पाहिजे, आपल्या जिल्ह्यातच नांदेड जिल्ह्यातच राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी रातोरात बसस्टँड मंजूर केलं आणि बसस्टँडची सुद्धा स्थापना तिथं झाली आणि आज रोजी आहे तिथं डेपोची स्थापना। माहूरला तालुका करण्याचं अशोकरावजी चव्हाण साहेब महसूल मंत्री असताना माहूरला तालुका त्यांनी केला। माहूरच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्री असताना 86 कोटीचं असं भरीव निधी दिला। आत्ता काल परवा 60 कोटीचं रोपवेसाठी त्यांनी स्वतः मंजूर केले। असे माहूर नगरपंचायतची स्थापना असे अशोकरावजी चव्हाण साहेब स्वर्गीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांच्या हातून चव्हाण घराण्याकडून माहूर तीर्थक्षेत्र आणि माहूर शहरासाठी असा खूप विकासाची म्हणजे चव्हाण साहेबाच्या हातून विकासाची गंगा माहूर शहराला आणि तीर्थक्षेत्राला भेटली आणि एवढ्या मोठ्या नेत्याला अशोकरावजी चव्हाण साहेब यांना दीर्घायुष्य निरोगी लाभावं आणि रेणुका माता त्यांना आशीर्वाद द्यावे म्हणून आम्ही दरवर्षी महाआरती आम्ही इथे करतो। माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं याकरिता किनवट माहूर या दोन्ही तालुक्याच्या वतीनं माहूर तालुक्याचे आपल्या काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद तुबदळे यांच्या परिवारामार्फत या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि माहूर तालुक्याचे संजयजी राठोड आणि त्याचबरोबर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती किशनरावजी राठोड ही सगळी मंडळी या महाआरतीमध्ये सहभागी झाली। माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना दीर्घायुष्य मिळावं। माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे स्वर्गीय श्री शंकररावजी चव्हाण साहेब यांचे सुपुत्र स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब माहूर तीर्थक्षेत्रांवरती नेहमी येऊन या देवस्थानाचे ते भक्त होते आणि त्यांची भक्ती अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा या परिसराच्या विकासाकडे त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या परिसराचा विकास व्हावा म्हणून प्राधिकरणाची निर्मिती, नगरपंचायतची निर्मिती आणि असंख्य कामांचा डोंगर या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी उभारला आणि त्यामुळे या परिसरांमध्ये चव्हाण परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग या परिसरामध्ये तयार झालेला आहे। अशोकरावजी चव्हाण साहेबांचा उल्लेख करत असताना स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांचा जो आदर्श आहे महाराष्ट्रात करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नेहमीच ठेवलेली आहे।
आता बिलोली देगलूर येथील निवडणूक मी बघितली, त्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांचं संजय घोगरे, अनवर खिच्ची, पवन कोंडे व अपिल बिलखोडे, विदर्भ न्यूज, माहूर.